मानवी शरीराला मर्यादा आहेत. देव आत्मा आहे म्हणूनच तो अमर्याद आहे. काय जे अमर्याद त्याचा शोध आम्ही सीमित गोष्टीत करतो. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, एक अशी वेळ येते की मनुष्य हा देवाचा शोध घेऊ लागतो. परंतु खेदाची गोष्ट ही की प्रत्येक जण देवाचा हा शोध एका मर्यादेमधून घेतो. त्यामुळे आम्हाला एक सीमित असे देवाचे स्वरूप माहीत होते. परंतु देव त्याच्या पलीकडे काहीतरी असतो. पौलाला त्याच्या सुवार्तेच्या दुसऱ्या फेरीत याचा अनुभव आला. अथेने येथे असताना तेथील लोकांनी सुवार्त ऐकून पौलाची थट्टा केली. पौल नेहमी येशूच्या पुनरुत्थानाविषयी सांगत असे. करिंथ येथील सेवा कार्यामध्ये जरी परिस्थिती विपरीत होती तरी पौलाने प्रभावीपणे सेवा कार्य केले. तसेच त्याचा व्यवसाय कोणता होता? त्याने यहुद्यांकडून परराष्ट्रीयांकडे मोर्चा का वळविला हे देखील आपणास आजच्या अध्ययनात समजणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमात प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 17व्या अध्यायाच्या 1 ते 24 वचनांवर आम्ही विचार केला होता. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे पॉल अथेन येथे जे शहर मूर्तींनी भरलेले होते त्या ठिकाणच्या लोकांना प्रभू येशूचे शुभवर्तमान सांगत आहे. तो कशा प्रकारे सुरुवात करतो, कशा प्रकारे त्यांची जी धारणा आहे, जो त्यांचा विश्वास आहे, त्याला लक्षात घेऊन तो आता आपले सुवार्तेचे कार्य पुढे चालू ठेवत आहे. 24व्या वचनात आम्ही वाचलं होतं श्रोत्यांनो की ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही, असे त्याने म्हटले. पवित्र शास्त्रातून जुन्या करारामध्ये परमेश्वराने इस्रायलाला हे स्पष्टपणे प्रकट केले होते की जरी त्याने त्यांना मंडपाचा व मंदिराचा आराखडा मोशेला व दाविदाला दृष्टांतात दिला तरी तो भूगोलाच्या एखाद्या ठिकाणात वास्तव्य करून राहत नाही. शल्मोन देखील मंदिराच्या समर्पणाच्या वेळी प्रार्थनेमध्ये असे म्हणतो की पहा, आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होत नाही, तर हे मंदिर मी बांधले आहे त्यात कसा व्हावा. जुन्या करारामधील लोक हे निश्चित जाणत होते की परमेश्वर सृष्टीचा उत्पन्नकर्ता असून मानवाने बांधलेल्या घरात राहू शकत नाही. मानव देवाने निर्माण केलेल्या विश्वात राहतो. मग मानवाने हा विचार तरी कसा करावा की त्याने बांधलेल्या मंदिरात देव राहू शकेल. आता आपण 25वं वचन वाचूया. आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही, कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. इथे मात्र पौलाने चांगलाच टोला मारला आहे. तो त्या लोकांना म्हणतो की परमेश्वरास तुमच्या कशाचीही गरज नाही. तुम्ही त्याच्यासाठी वेदी बांधली, आता त्याच्याकडे त्याच्या खाण्यासाठी अर्पणे आणीत आहात. त्या अज्ञात देवाने हे ओळखावे की ते त्याच्याविषयी विचार करीत आहेत अशी इच्छा ते करीत होते. आणि पॉल तर आता असे म्हणतो, परमेश्वरास तुमच्या कशाचीही गरज नाही. 26वं वचन. आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे. आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत. याचा अर्थ असा नव्हे की एकापासून सर्व राष्ट्रे म्हणजे सर्व एका रक्तमासाचे बंधुगण निर्माण केले. पवित्र शास्त्राप्रमाणे बंधुवर्ग प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांचा आहे. श्रोत्यांनो, मला आणखी एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते, ती ही की पातक्यांचाही एक बंधुवर्ग असतो. आपण तर पातकी आहोत. पॉल परमेश्वराच्या आश्चर्यकारक गोष्टींचा निर्देश करताना म्हणतो की त्यांचे नेमलेले समय आणि त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या. परमेश्वराने केवळ विश्वाची निर्मिती केली असे नव्हे, तर त्याने मानवही निर्माण केला आणि भूगोलाच्या पाठीवर वेगवेगळ्या विशिष्ट निसर्ग सानिध्यात त्याला त्याने प्रस्थापित केले.
परमेश्वराने वेगवेगळी राष्ट्रे निश्चित ठिकाणी असावीत अशा योजनेने स्थापिली आहेत. पण ही दैवी योजना मानवाला मान्य नसल्यासारखी आपण पाहत आहोत. कारण श्रोत्यानो, आम्हाला जो देश परमेश्वराने दिला आहे त्यापेक्षा आम्हाला दुसऱ्यांच्या देशात जाऊन तो देश बळकावून तेथे वस्ती करण्याची इच्छा असते. मागील सर्व युद्धांची कारणे हीच आहेत. जर राष्ट्रे आपापल्या ठिकाणीच राहून आपली वृद्धी करतील तर युद्धाचे कारणच राहणार नाही. आता पुढे 27वे वचन पहा. अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाच पडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. श्रोत्यानो, ह्या वाक्यातून असे अनुमान निघते की मनुष्याला परमेश्वराच्या सत्यतेचा शोध करण्याचा प्रयत्न करणे, कारण मनुष्य आजही परमेश्वराच्या सत्य दर्शनाची तळमळीची अभिलाषा धरीत नाही, तर देव दैवते व मूर्तींच्या भजनपूजनात धन्यता मानतो. त्याचा शोध येथपर्यंतच मर्यादित आहे. 28वे वचन. कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहो. तसेच तुमच्या कवींपैकीही कित्येकांनी म्हटले आहे की आपण वास्तविक त्याचा वंश आहो. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की तो त्यांना देवाची मुले असे म्हणत नाही, तर वंश असे म्हणतो. याचा संबंध उत्पत्तीशी जडला आहे. ह्याचा अर्थ असा नव्हे की तो येथे अद्वैतवादाचा उल्लेख करीत आहे. जे दिसते ते सर्व काही देव आहे असे तो म्हणत नाही, तर आपण परमेश्वरामध्ये जगतो व आपले अस्तित्व राखतो, आणि असे असूनही परमेश्वराचे अस्तित्व या विश्वाच्या पार त्याने निर्मिलेल्या सर्व वस्तूंपलीकडे आहे. 29वे वचन, 17वा अध्याय, 29वे वचन. तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रूपे किंवा पाषाण यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाले तर तो म्हणतो की आपणास मूर्तीपूजक होण्याचे काहीच कारण नाही. देवाने आपल्या स्वतःला निर्माण करणारा असे आपणास दाखवले आहे. आता तो आपणास तारणारा म्हणूनही प्रगट करतो. 30वे वचन. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळे झाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करीतो. असा काळ होता श्रोत्यानो, जेव्हा देवाने मूर्तीपूजेकडे आपले डोळे बंद केले होते. परंतु आता जगात प्रकाश आला आहे. सर्व मनुष्यांना परमेश्वर देव स्वतःकडे वळण्यास सांगत आहे. प्रकाश जबाबदारीची जाणीव निर्माण करतो. आता सर्व मनुष्यांना परमेश्वर पश्चाताप करण्यास सांगत आहे. परमेश्वराने केलेल्या त्याच्या सर्व कृती संबंधीच्या उदाहरणातून पॉल त्यांना निर्माण करणारा देव दाखवित आहे. त्याचप्रमाणे त्याच्या वर्तमान कृतींवरून तो तारणारा आहे हे सांगत आहे, आणि आता परमेश्वर न्याय करणार आहे हे त्याच्या भविष्यातील योजनाद्वारे तो समजावू पाहत आहे. 31वे वचन. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यातून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे. श्रोत्यानो, परमेश्वर जेव्हा न्याय करतो तेव्हा तो योग्यच करतो. ज्याच्याद्वारे तो न्याय करणार आहे तो हातामध्ये खिळ्यांचे व्रण असलेला व मेलेल्यांमधून माघारा आलेला असा न्यायी आहे. पॉल प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी सतत सांगत आला. प्रभू येशू ख्रिस्ताचे मेलेल्यातून पुनरुत्थान ही जगाला एक प्रकारची घोषणा आहे. ह्याद्वारे परमेश्वर पुढील न्यायनिवाड्याची खात्री पटवून देतो. 32वे वचन. तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू. आपणास ठाऊक आहे काय श्रोत्यानो की त्यांनी त्यांची थट्टा का केली? कारण अध्यात्मवाद पुनरुत्थानास मान्यता देत नाही. अध्यात्मवादाची मत प्रणालीच अशी आहे की जड तत्वाचे किंवा देहाचे पुनर्जीवन किंवा पुनरुत्थान होत नाही. जेव्हा आजही आपण आत्मिक पुनरुत्थानास मान्यता व दैहिक पुनरुत्थानास अमान्यता असा वाद ऐकता, तेव्हा अध्यात्मवादाचा लोक पुरस्कार करीत आहे असे समजा. लोक पवित्र वचनाच्या शिकवणुकीला महत्त्व देत नाहीत. पौलाने दैहिक पुनरुत्थान आहे अशी शिकवण दिली. लोकांनी तर त्याची थट्टा केली. 17वा अध्याय आणि 33वे वचन पुढे सांगतं, इतकेच झाल्यावर पॉल त्यांच्यामधून निघून गेला. काही टीकाकार म्हणतात, अथेनमध्ये पॉल अपयशी ठरला.
श्रोत्यानो, तो अपयशी ठरला नाही. शुभवर्तमानावर विश्वास न ठेवता त्याची थट्टा करणारे लोक सतत राहणार आहेत. त्याचबरोबर विश्वास ठेवणारे लोकसुद्धा सतत राहतील, ह्यात काही संशय नाही. 34 वचन सांगतं, तरी काही माणसांनी त्यास चिकटून राहून विश्वास ठेवला. त्यात दिओन्युस्य, आर्यपक्कर, दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते. अथेनमध्ये मोठ्या समुदायाचे धर्मांतर झाले. पॉल जेथे जेथे शुभवर्तमान सांगत गेला तेथे तेथे लोकांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. श्रोत्यानो, पॉल अपयशी ठरला नाही, तो यशस्वी झाला. जेथे जेथे देवाच्या वचनाची सुवार्ता सांगितली जाते तेथे तेथे ऐकणारे असतात आणि विश्वासणारे सुद्धा असतात. आता आपण 18व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायाचा विषय आहे पौलाची सुवार्ता सेवा कार्याची दुसरी फेरी पुढे चालू. पॉल करिंथ येथे जातो, अपुल्लोस इफिस येथे. पौलाच्या सुवार्ता सेवेच्या दुसऱ्या फेरीत अजूनही आपण पुढे वाटचाल करीत आहोत. तिमोथी आणि सिला यांनी बेरुया आणि थेसलोनिका येथील मंडळास भेटी देऊन तेथील वर्तमान आणि पर्यंत पॉल एकटाच अथेने येथे त्यांची वाट पाहत आहे. अथेने येथले सुवार्तेचे कार्य करून तो करिंथ शहराकडे कूच करीत आहे. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळले, कारण दे मला. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. विजयी झाला प्रभू त्या मारणी, सांगा प्रभू उठला. तारणा
आता करिंथ येथे पौलाचे सेवाकार्य आपण पाहूया. 18 अध्याय पहिलं वचन सांगतं, त्यानंतर तो अथेने सोडून करिंथास गेला. श्रोत्यानो, पौलाने हा प्रवास बहुतेक पायी केला असावा. एवढे अंतर पायी कापताना बराच लांबचा प्रवास वाटत असला तरी हा प्रवास पायी करणे फार सुखदायी आहे, कारण निसर्ग सौंदर्य मनाला लुभवून टाकणारे होते. अशा स्थितीत पौल हा प्रवास करीत आहे. पौलाने करिंथकरास लिहिलेल्या पत्राचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपणास समजून येईल की पौलाने ही पत्रे का लिहिली. आता मला एवढंच सांगायचं आहे की त्या दिवसात करिंथ इतके दुष्टाईने व्यापलेले क्वचितच एखादे ठिकाण असेल. रोमन साम्राज्याचे ते हॉलिवूड व लॉस वेगास होते. तेथे जाऊन जीवाची मुंबई करावी असे ते शहर होते. आज करिंथ येथे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या काळातील भव्य रोमन हमामखान्याचे अवशेष मात्र आढळतील. येथे ते लोक स्नानासाठी येत असत. व्हीनस नावाच्या देवतेला समर्पित केलेले मंदिर येथून अगदी जवळच होते. त्यात हजारो देवदासी वावरत असत. त्या नावाच्या कुंवार मुरल्या होत्या. त्या वेश्या व्यवहार करीत असत. हाच त्यांचा धर्म होता. असे दुष्टाईने भरलेले हे शहर होते. करिंथमध्ये 2 भव्य रंगमंच किंवा नाटकगृहे होती. साम्राज्याच्या कोपऱ्या कोपऱ्यातून लोक करिंथ येथे येत असत. पौलाने करिंथ येथे दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदाही फेरी मारली. मला वाटतं श्रोत्यानो, करिंथमध्ये पौलाने इतर कुठल्याही ठिकाणापेक्षा प्रखर, परिणामकारक, प्रभावी सुवार्ता कार्य केले. करिंथ आणि इफिस येथे पौलाने फार मोठे कार्य केले असावे असा माझा अंदाज आहे. ही दोन्ही ठिकाणे वा शहरे व्यापारी केंद्रे होती आणि तरीही गुणांनी परस्पर विरोधी स्वरूपाची होते. एक धार्मिक केंद्र होते तर दुसरे दुष्टाईचे माहेरघर होते. दोन्ही शहरे मोठे व्यावसायिक केंद्र होते. आपल्या पहिल्या भेटीत पौल काय करीत आहे ते आता आपण पाहूया. 18 अध्याय 2 वचन सांगतं, तेव्हा पंत येथील ॲक्विला नावाचा कोणी एक यहुदी त्याला आढळला. सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किला हिच्यासह इटालीहून नुकताच आला होता. त्यांच्याकडे तो गेला. नुकतेच रोमवरून आलेल्या ह्या यहुदी नवरा बायकोची पौलाबरोबर करिंथ येथे भेट झालेली आहे. अरब, इस्रायल, अकिडियन, फिनिशियन, असिरियन, कनानी या मूळ मध्य आशिया व्याप्त लोकांमधून उपासनेची व देवदेवतांची जी कल्पना होती त्याविरुद्ध विषम स्वरूपाच्या मतप्रणालीचा रोममध्ये उठाव झाल्यानंतर क्लौदियाच्या हुकमामुळे ॲक्विला व प्रिस्किला यांनी रोम सोडले. 3 वचन आम्हाला पुढे सांगतं, आणि त्यांचा व ह्याचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालविला. त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. श्रोत्यानो, व्यापाराच्या दृष्टिकोनातून ॲक्विला करिंथात येऊन राहिला. त्या नवरा बायकोचे एक दुकान होते आणि त्यांच्याजवळ जाऊन पॉल राहिला आणि त्याने तोच व्यापार केला. नंतर 4 आणि 5 वचने पहा. तो दर शब्दात दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहुद्यांची व हेलेन्यांची खात्री करून देत असे. सिला व तिमथ्य हे मासिदोनियाहून आले तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे अशी यहुद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पॉल घडून गेला होता. श्रोत्यानो, पॉल अथेने येथे सिला व तिमथ्य यांची वाट पाहत राहिला, परंतु ते लवकर न आल्यामुळे पुढे पॉल करिंथास आला आहे आणि आता सिला आणि तिमथ्य मासिदोनिया प्रांतातील सर्व मंडळांना भेटी देऊन तेथील सर्व माहितीपट पौलाकडे करिंथास घेऊन आले आहेत. थेसलोनिका करास पौलाने जे पहिले पत्र लिहिले त्याचा काळ हाच आहे, कारण तिमथ्याने सविस्तर माहिती आणल्यानंतरच पौलाने ते पत्र लिहिले आहे. आपण करिंथकरांना स्पष्ट सांगितलेच पाहिजे असे पौलाला वाटत असल्याने त्याने येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष दिली आहे. 6 वचन आम्हाला सांगतं, परंतु ते त्याला अडून अपशब्द बोलू लागले तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर. मी निर्दोष आहे. आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जाणार. इथे आपणास स्पष्ट दिसून येत आहे की पौलाने त्याच क्षणापासून यहुद्यांकडून आपले लक्ष काढून घेऊन आपले तोंड विदेशांकडे केले आहे आणि तेव्हापासूनच त्याची सेवा विदेशी लोकांमध्ये जास्तीत जास्त व्यापक होत गेली. आणि याची खात्री आम्हास तेव्हाच पटणार आहे जेव्हा इफिसमधील त्याचे अवाढव्य कार्य आपण पाहू
आणि साहजिकच रोममध्येही त्याने केलेल्या अल्पकार्याची नोंद घेऊ. 7 आणि 8 वचने. मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला. तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प ह्याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला. तब्बल 18 महिन्याच्या आपल्या वास्तव्यात पौलाने करिंथ शहरामध्ये शुभवर्तमानाची सेवा केली आणि ती खरोखर खूपच प्रभावी होती. श्रोत्यानो, जेव्हा यहुद्यांनी त्याला विरोध केला तेव्हा तो विदेशांकडे वळला. पुढे आपल्याला असे आढळून येत आहे की त्याच्या सेवा कार्याच्या नवीन क्षेत्रात जात असता परमेश्वर त्याचबरोबर बोलत आहे. 9 आणि 10 वचने. तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले, भिवू नको, बोलत जा, उगा राहू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही, कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे पुष्कळ लोक असावेत अशा प्रकारचे करिंथ शहर मुळीच नव्हते. जर आपण त्या भागातून गेला असता तर आपणाला कळले असते की विश्वासणारे तर सोडा, परंतु त्यांची चाहूल देखील आपणाला लागली नसते. पौलाने प्रभूने जसे सांगितले की तेथे माझे पुष्कळ लोक आहेत, तसे जर आपणाला कोणी सांगितले असते तर आपला कधीच विश्वास बसला नसता. पौलाने करिंथमध्ये बराच काळ वास्तव्य केले आहे आणि त्या शहराविषयी तो असंम्यात पडला असला पाहिजे. मला वाटतं यहुद्यांकडून त्याला विरोध झाला असता. त्याने तिथून जाण्याचा निर्णयही घेतला असला पाहिजे. अशात स्वतः प्रभूने त्यात हस्तक्षेप केलेला आहे. तो पौलाला थांबवित आहे आणि म्हणत आहे की या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. 11वं वचन वाचूया. तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवीत 1.5 वर्ष राहिला. करिंथमध्ये अनेक महिने सुवार्ता सेवा कार्य पौलाकडून होत असतानाच आता पुन्हा विरोधाचे वारे फिरणार आहे. 12वं वचन. नंतर गल्लिओ हा अखया प्रांताचा अधिकारी असता यहुद्यांनी एकोपा करून पौलावर उठून त्याला न्यायसनापुढे आणून म्हटले. श्रोत्यानो, या न्यायसनाला एका विशेष नावाने संबोधित करीत असत. बिमा सीट असा हा शब्द आहे. याच न्यायसनाविषयी पौल करिंथकरास पत्रातून लिहित आहे. आता 13वं वचन वाचूया. हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाला बजावयास चिथवितो. श्रोत्यानो, त्यांनी त्याच्यावर जो आरोप ठेवला आहे तो त्याचे वागणे रोमन नियमाविरुद्ध अथवा करिंथकराच्या नियमाविरुद्ध होते म्हणून नव्हे, तर मोशेच्या नियमशास्त्राच्या विरुद्ध होते म्हणून आरोप ठेवला होता. 14 ते 17 वचने. तेव्हा पौल बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात गल्लिओने यहुद्यांना म्हटले, अहो यहुद्यांनो, हे प्रकरण गैरशिस्त वर्तनाचे अथवा दुष्कृत्याचे असते तर मला तुमचे म्हणणे मनावर घेण्यास कारण झाले असते, परंतु हा वाद शब्दांचा, नावाचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे तर तुमचे तुम्हीच पाहून घ्या. ह्या गोष्टीची पंचायत मला नको. असे म्हणून त्याने त्यास न्यायसनापुढून हाकून लावले. तेव्हा सर्वांनी सभास्थानाचा अधिकारी सोस्थनेस ह्याला धरून न्यायसनासमोर मार दिला, पण गल्लिओने ह्यापैकी कोणत्याही गोष्टीची पर्वा केली नाही. श्रोत्यानो, पवित्र शास्त्रावर टीका लिहिणाऱ्या टीकाकारांचे लिखाण माझ्या वाचण्यात आले आहे, त्याचप्रमाणे ऐकण्यात आले आहे. त्यावरून असे दिसतं की त्यांनी गल्लिओ हा एक निर्विकार, भावनाशून्य व एका वेगळ्याच नमुन्याचा न्यायाधीश होता अशा प्रकारचा आरोप त्याच्यावर केला आहे. पण गल्लिओची बाजू घेऊन मला असे म्हणावयाचे आहे की त्याने योग्य तोच न्याय केला. ह्याचा अर्थ काय असे विचाराल तर मी सांगते की हा असा पहिलाच मनुष्य आहे की जो धर्मपीठ आणि राज्य याविषयी स्पष्ट मत मांडतो आहे. गल्लिओ म्हणतो की प्रकरण जर धर्म किंवा धर्मशास्त्रातील शिस्त या संबंधी आहे तर त्याबाबत त्यांनीच निर्णय घ्यावेत. तो रोमी न्यायाधीश होता. त्याची रोमन कायदेकानून याविषयीची जबाबदारी होती. जेव्हा हे प्रकरण रोमन कायदेकानूनाशी निगडीत नाही असे त्यास दिसून आले तेव्हा त्यात लक्ष घालण्याची त्यास आवश्यकता नाही वाटली. त्यांच्या धार्मिक बाबी त्यांनी सांभाळाव्यात असा निर्णय त्याने दिला. त्याने त्यातून अलिप्तपणाचे धोरण स्वीकारले. श्रोत्यानो, मला गल्लिओची ही वागणूक फार आवडते. धर्मकारण आणि राज्यशासन यांना त्याने वेगळे ठेवले. तो पौलाच्या सुवार्ता सेवेला जी तो करिंथमध्ये करीत होता
तिला विरोध करीत नव्हता. करिंथ हे स्वतंत्र विचारसरणीचे शहर होते. तेथे धार्मिक स्वातंत्र्य होते. अशा प्रकारे प्रकरण धर्मशिस्ती संबंधाचे होते म्हणून त्याने ते त्यांच्यावर सोपवले. श्रोत्यानो, जर हा मनुष्य गल्लियो न्यायपीठाच्या निवडणुकीत उमेदवार असता तर त्याला मी माझे मत नक्कीच दिले असते. आपल्याला अशा विचार प्रणालीची माणसे आज हवी आहेत. यहुद्यांच्या आरोपाविषयी तो किंचितही उत्साही झाला नाही व त्याने त्याची दखलही घेतली नाही. खचित हा मनुष्य धर्मातीत व धर्मनिरपेक्ष होता. त्यांच्या धर्मतत्व प्रणालीच्या मध्ये असलेल्या वादास व आरोपपत्रास कायद्याच्या कक्षेबाहेरचा विषय म्हणून त्याने झटकून टाकले आणि ह्या मनुष्याला मी माझे मत अवश्य दिले असते. श्रोत्यानो, ह्यावरून आम्हाला दिसतं की कशा प्रकारे पौलाने फार बेधडकपणे येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेविषयी त्यांना सांगितले. त्याने शुभवर्तमान गाजवले. तो घाबरला नाही आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अगदी वृक्षभूमी होती त्या ठिकाणी सुद्धा त्याने शुभवर्तमान पोहोचवले. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, खरं तर आपण परमेश्वराचा शोध घेतला पाहिजे आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे वागले पाहिजे. देवाचे अनुसरण करून शांती आणि खरा आनंद मिळतो जो या जगात इतर कशानेही मिळत नाही. आज आपण पाहिले की जेथे सुवार्ता आहे तेथे ऐकणारे आणि विश्वासणारे सुद्धा असतात, म्हणजेच देवाचा शोध घेणारे असतात. आज आपण करिंथ आणि इफिस यांची तुलनात्मक माहिती देखील घेतली आहे. आज आमच्या समोर प्रश्न आहे की काय आम्ही स्वतःमध्ये काही नवीन गोष्टीसाठी बदल घडवतो? काय आम्ही अजूनही सीमित राहून देवाचा शोध घेत आहोत? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. ज्यावेळेस प्रभूजी आम्ही आमचं आत्मपरीक्षण करतो त्यावेळेस आम्हाला नितांत अशी गरज भासते की आमच्यामध्ये बदल असावा, आमच्यामध्ये बदल घडून यावा. कारण प्रभूजी, आम्ही मर्यादेमध्ये राहून तुझा शोध करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला तुझ्या इच्छांविषयी सांगतं आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवबापा, तुझ्या वचनांच्याद्वारे आम्ही तुझा शोध घ्यावा की जेणेकरून प्रभूजी आमचं जीवन आशीर्वादित बनेल आणि इतरांचंही जीवन आशीर्वादित बनेल. होय प्रभूजी, यासाठी आम्हाला तुझं सहाय्य हवं आहे. आज आम्ही लीन आणि नम्र होऊन तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार करतोस याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.